भारत माता की वंदे मातरम। छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय। या मंचावर उपस्थित या विभागाचे सेवाभावी लोकप्रिय आमदार श्री समीर कुन्नावार जी, या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख सेनापती पदाधिकारी, आदरणीय जिल्हाध्यक्ष, आदरणीय मंडल अध्यक्ष व इथं उपस्थित माझ्या सर्व शूरवीर पदाधिकारी कार्यकर्ता बंधू भगिनींनो, मी सर्वप्रथम धन्यवाद देतो की आपण ज्या प्रेमाने स्नेहाने माझं स्वागत केलं। निश्चितपणे ही ऊर्जा तुमच्या समस्या सोडवण्यासाठी माझ्या कामी येईल। तुमच्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद। हार इतका मोठा होता की आकाशाकडे डोळे केल्याशिवाय हार बघता येत नव्हता, पण माझ्या मनात तेव्हाच एक विचारही आला की हार इतका मोठा आहे म्हणजे समस्याही तेवढ्याच आहेत। आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत। भारतीय जनता पार्टी का विचार नेहमीच गरीबों के सम्मान में, किसानों के सम्मान में, भाजप का सच्चा कार्यकर्ता मैदान में या भावनेने आपण राजकारण करतो। आमदार समीर कुन्नावार व या विभागाची भारतीय जनता पार्टीची टीम सक्रिय आहे। आपण सर्वजण अतिशय सक्रियतेने काम करता। या विभागाच्या जनतेच्या हृदयामध्ये स्थान प्राप्त व्हावं यासाठी तुम्ही कार्य करता, याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही। खरं तर या जिल्ह्याचा पालकमंत्री जेव्हा म्हणून माझी घोषणा झाली तेव्हा मी जपानमध्ये होतो। इंडियन मेळा कार्यक्रम सुरू होता। देवेंद्रजीचा फोन आला की वर्धा जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे आता अर्ध्या तासाने आम्ही घोषित करतोय, तुमच्या माहिती करता फोन केला। मनात एकच विचार आला, कारण त्याच्या काही क्षणापूर्वी हिरोशिमा जे 6 ऑगस्ट 1946 ला पूर्ण 1945 ला पूर्ण बिचराक झालं होतं, मी त्याच स्मारकामध्ये होतो। मी ते स्मारक बघत होतो आणि महात्मा गांधींचा पुतळा विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी त्याच स्मारकाच्या जवळ 20 मे 2023 ला उभा केला होता। मी महात्मा गांधींना दर्शन करत होतो। महात्मा गांधींचं दर्शन होऊन पुढे गेलो। देवेंद्रजीचा फोन आला की वर्धा जिल्ह्याची जबाबदारी आता तुमच्यावर देतोय। मी मनात विचार केला की ज्या महात्मा गांधीजींनी देशाची सेवा केली त्या महात्मा गांधींच्या कर्मभूमीची सेवा करण्याची संधी मिळणं हाही योगायोग आहे। मागच्याही वेळी 5 वर्ष वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुमची सेवा करण्याची संधी मिळाली। जे जे उत्तम करता येते ते मी करण्याचा प्रयत्न केला। मग वर्धेचा विकास असेल, हिंगणघाटचा विकास असेल की आष्टी जी वीरभूमी आहे, क्रांतीभूमी आहे, त्या आष्टीचा विकास असेल, साधारणतः जो जो शब्द दिला तो मी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली। मला आठवतं की आष्टीमध्ये जेव्हा मी कार्यक्रमाला गेलो आणि आष्टीमध्ये कार्यक्रम करताना आष्टीच्या नागरिकांनी 2 कोटी रुपये निधी द्यावा असं मला सांगितलं। मी मंचावरून घोषणा केली की आष्टी ही पवित्र भूमी आहे। या मातीचा प्रत्येक कण हा माझ्यासाठी सुवर्णाचा कण आहे, कारण ज्या मातीवर स्वातंत्र्याचा लढा आपल्या प्राणाची आहुती देऊन केला गेला आणि म्हणून मी 2 कोटीच्या ऐवजी 5 कोटी देईल। मी जेव्हा स्टेजवरून खालती उतरलो तेव्हा एक जण जोरात म्हणाला, भाऊ 2 कोटी दिले तर बहुत झाले, 5 कोटीची तर गोष्ट सोडा, कारण लोकांचा राजकीय नेत्यांवरचा विश्वास अतिशय कमी झाला आहे। पण नंतर जेव्हा मी 5 कोटी दिले तेव्हा मात्र त्यांनी मग अभिनंदनाचं पत्र दिलं की भाऊ तुम्ही सांगितलं ते पूर्ण केलं। आणि आज तर समीर कुन्नावार सारखा आमदार या भागात आहे। खरं तर समीर म्हणाले की ताडोब्याचे वाघ इकडे येतात। ताडोब्याचे वाघ तुम्हाला त्रास देण्यासाठी येत नाही, तर विधानसभेचा तो समीर कुन्नावार नावाचा वाघ कसा आहे, आमच्याही पेक्षा कसा वजनदार आहे हे पाहण्यासाठी ते येतात।
जय शिवाजी. तुम्ही विजेच्या संदर्भामध्ये सूचना केली की ही वीज या ठिकाणी देण्यात यावी. निश्चितपणे मी 20 तारखेला आदरणीय ऊर्जा मंत्री माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजीशी चर्चा करेन आणि तुमचा विषय पोहोचवत ज्या ठिकाणी जंगल क्षेत्र आहे, वनक्षेत्र आहे आणि सध्या जे पीक सोन्यासारखं उभं आहे ते सुकू नये यासाठी 12 तास दुपारची म्हणजे दिवसाची वीज द्यावी अशी विनंती 20 तारखेला मी निश्चितपणे करेन आणि हा प्रयत्न यशस्वी करण्यासाठी मी पूर्ण ताकद लावेल हाही विश्वास देतो. नंबर दुसरा, तुम्ही मेडिकल कॉलेज हिंगणघाटमध्ये मागितलं. हे खरं आहे, मला माहीत नाही की या मेडिकल कॉलेजचा निर्णय आत्ता काय झाला आहे, पण समीर कुन्नावार जेव्हा मला म्हणाले आणि नंतर राजू भाऊंनी निवेदन दिलं, पण जेव्हा मी आलो तेव्हा समीर भाऊ म्हणाले की भाऊ याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तर निश्चितपणे तुम्ही हिंगणघाटमध्ये जागा बघा. तुमच्या मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्न हा तर्कसंगत यासाठी असं मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की वर्धेला ऑलरेडी सेवाग्राम आणि सावंगी मेघे हे 2 मेडिकल कॉलेज आहे. तर नैसर्गिक न्याय्य तत्वानुसार ज्याच्याकडे नाही त्याला दिलं पाहिजे ही माझी भावना आहे आणि मी ही भावना माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि विशेष करून मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर या तिघांपाशीही तुमची भावना निश्चितपणे पोहोचवेल. सोयाबीनचा प्रश्न निर्माण केला. खरं तर सोयाबीनच्या संदर्भात 25 दिवसापूर्वी मी स्वतः किंवा पाहणी काही ठिकाणची केली आणि माझ्या लक्षात आलं की सोयाबीन आता काहीही केलं, पंचनामा करा की करू नका, पण 2 दिवसामध्ये सोयाबीनचा गेम फिनिश. त्यामुळे सोयाबीन आता हा काही पंचनाम्याचा विषय राहिला नाही. आता खरं तर सोयाबीनचा जो म्हणून शेतकरी असेल, कारण एकाच वेळी 3 रोग आले. तुम्ही कितीही प्रयत्न केला असता तरीही सोयाबीन आता वाचू शकलंच नसतं आणि म्हणून आपण सरकारला विनंती केली. मी स्वतः धनंजय मुंडेंशी बोललो, माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, विनंती केली, माननीय देवेंद्रजींना विनंती केली. सोयाबीनच्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचाच आहे, पण याशिवाय जिथं हा रोग गेला नाही असेही काही जिल्हे महाराष्ट्रात आहे, त्यांना सोयाबीनचा जो आपण मिनिमम सपोर्ट प्राइस देतो त्या भावाने सोयाबीन खरेदी करावं ही त्यांचीही मागणी आहे. असे जे काही जिल्हे आहे MSP साठी सुद्धा आपण प्रयत्न करू, पण अन्नदाता सुखी भव. पीक विम्याचाही निर्णय होईल. मला या जिल्ह्याची आकडे माहीत नाही, पण माझ्या जिल्ह्यामध्ये साधारणतः 10,000 हेक्टरचे सोयाबीन पिकाचे शेतकरी आहे की ज्यांनी विमाच नाही काढला. आता त्याचा स्वतंत्र विचार करावा लागणार आहे. काही शेतकरी असे आहेत की ज्यांनी सोयाबीन विण्याच्या ऐवजी पराठी म्हणजे कापूस घेऊन ठेवला आहे. आता ह्या काही टेक्निकल आहेत, सर्वांसाठी नाही, पण काही लोकांचा हा निश्चितपणे विश्वासापोटी की असं होऊच शकत नाही या विश्वासापोटी लावला सोयाबीन आणि लिहिलं दुसरंच पीक आहे. आता हे का लिहिलं हे मला नाही समजलं, कारण आता तर सरकारने 1551 कोटी शेतकऱ्यांच्या विम्याचे हे माननीय एकनाथ शिंदे, माननीय देवेंद्रजी आणि माननीय अजितदादाच्या सरकारने शेतकऱ्यांचे 1551 कोटी आपण भरले आहे. 1 रुपयात विमा दिला. हां, हे खरं आहे, काही लोकांचं पोट दिखतं. 1 रुपयात पीक विमा दिला की मग त्यांनी सुरू केलं ते 1 रुपयाचा पीक विमा काढायला 50 रुपये लागतात, 100 रुपये लागतात. 1 रुपयाचा पीक विमा. आता असे काही लोक जे आहे ना, ज्यांना कोणत्याही गोष्टीचं राजकारण करायची एवढी वाईट सवय झाली आहे, हे वाईट आणि दुष्ट बुद्धीचे वैचारिक मतभेद करणारे, भ्रम निर्माण करणारे हे लोक कारण नसताना भ्रम निर्माण करण्याचं काम करतात. जेव्हा मला माहिती आहे की काही शेतकऱ्यांचे पैसे हे एका योग्य क्षणी दिले जातात. मी मागच्या 20 वर्षाचे रेकॉर्ड काढले की दुष्काळ कधी घोषित करतो, पण काही लोकांची मागणी अशी असते की ऑगस्टमध्येच दुष्काळ घोषित केला पाहिजे. खरं तर मी या अगोदरचे दुष्काळ काँग्रेस राष्ट्रवादीच्या राज्यातले पाहिले जानेवारीत घोषित केले आहे, पण मला माहीत नाही त्यांचा त्यांच्यावर बिलकुल विश्वास नाही. आपल्यावर इतका विश्वास आहे की त्यांना माहिती आहे की जे आपण करू शकत नाही वो कोण करेगा,
समीर कुनावार करेगा, वो कौन करेगा? देवेंद्र फडणवीस करेगा, वो कौन करेगा? भारतीय जनता पार्टी की सरकार करेगी. आणि म्हणून कधी कधी मी त्यांना धन्यवादही देतो की तुम्ही स्वतःचं मूल्यमापन असं करता की तुम्हाला 100 पैकी 1 मार्कही द्यायचा असेल तर हात थरथर कापतील असं मूल्यमापन तुम्ही करता. हे खरं तर आमच्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की लोकांमध्ये जाऊन भ्रम जो निर्माण केला जातो. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, राजकारण म्हणून नव्हे, विश्वगौरव देशनायक युगपुरुष नरेंद्र मोदी असतील की देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली काम करणारं एकनाथ शिंदेजींचं सरकार असेल, तुम्ही ही भावना पोहोचवा की आपण अतिशय संवेदनशीलतेने लोकांचं काम करायचं हा निर्णय केला आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये केंद्राच्या धर्तीवर टाकण्याचा निर्णय आपण केला. बसमध्ये आता आपल्या बहिणीला एक दिवस माहेरी जावंसं वाटलं तर नवऱ्याला काही पैसे जास्त मागण्याची आवश्यकता नाही. आपण बसमध्येही त्यामध्ये कन्सेशन दिलं. आपण 1 रुपयामध्ये पीक विमा दिला. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना 1,50,000 ची होती, ती आता 5 लाख रुपयापर्यंत आपण ही योजना केली. आपल्या अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल किंवा माविमच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सखी असतील, सर्वांचे पगार आपण वाढवले. मी एक लंबी यादी तुम्हाला सांगू शकतो, पण हेही खरं आहे. मागच्या 50 वर्षात इतका आकाश फाटक आहे की 5 वर्षात हे ठिकाण लावता येणार नाही. खरं तर 24 ऑक्टोबर 2019ला आमच्याशी गद्दारी झाली नसती ना, तर आपण यापेक्षाही जास्त उडी मारू शकलो असतो. विकासाचा झेंडा आकाशामध्ये फडकला असता. पण आमच्याशी सत्तांध लोकांनी गद्दारी केली, वैचारिक गद्दारी झाली, जनादेशाचा अवमान केला. योच खुर्ची पाहिजे, दादा कोंडकेचा योच नवरा पाहिजे, या धर्तीवर योच खुर्ची पाहिजे, या स्वार्थी हेतूनी काही लोकांनी जनतेशी गद्दारी केली. मतदाराच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. अन्यथा मला विश्वास आहे की आपण यापेक्षाही वेगाने प्रगती करू शकलो असतो. मी जेव्हा वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज दौरा करायचा म्हणून माहिती घेतली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की 2 वर्ष 8 महिने वर्धा जिल्ह्यामध्ये मागच्या सरकारमध्ये कामाची गती शून्य होती. फक्त एकच डायलॉग बॉम्बे टू गोवा चित्रपटासारखा सुरू होता. तिथं तो जसा म्हणतो बाबा पकोडा, बाबा पकोडा, 2 वर्ष 8 महिने यांचा एकच डायलॉग. केंद्राने पैसे दिले नाही, केंद्राने पैसे दिले नाही. देवा तू खूप कृपा केली, तू आशीर्वाद दिला आणि अशा लोकांना सत्तेच्या बाहेर काढगा. अब हमारे विकास की गंगा तेजी से बढ़ेगी हा विश्वास देतो. पुन्हा एकदा तुम्हाला अतिशय प्रेमाने तुम्ही स्वागत केलं. हे तुमचे फूल म्हणजे ऊर्जा आहे, हे फूल म्हणजे कामासाठी शक्ती आहे. ही शक्ती घेऊन आता मी वर्धेला चाललो आहे आणि विश्वास ठेवा, समीर कुन्नावार व भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वामध्ये हिंगणघाट विधानसभेमध्ये आपण एकमेकाला सहकार्य करून जनतेचा आवाज बुलंद करू, सर्वसामान्य गरीब माणसाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करू, जाती धर्माच्या बाहेर जाऊन माणुसकीच्या धर्माच्या पाठीशी उभे राहू हा विश्वास देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.